नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वर्धा चक्रीवादळ दुपारी चेन्नई जवळच्या किनाऱ्यावर धडकलं. 4 जण ठार. हळूहळू जोर ओसरायला सुरुवात. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा. एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. हजारो जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार, पण अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालू द्या, माहिती प्रसारण मंत्र्यांचं आवाहन. भारत इंडोनेशिया देशांदरम्यान 3 करारांवर शिक्कामोर्तब. दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा उभय देशांचा संकल्प. काळा पैसा बाळगणाऱ्यांची झोप उडाली, मात्र सामान्य जनतेनं भीती बाळगण्याचं कारण नाही, भाजप अध्यक्ष अमित शहा. राज्यातलं नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध. प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांची मोहर. पोलीस दलात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण देणं, रिक्त पदं भरणं आदी आवश्यक पावलं उचलण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद उन नबी देशभरात उत्साहात साजरा. मुंबई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर विराट विजय. मालिकाही घातली खिशात. कोहली सामनावीर. आणि राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका. 14-15 तारखेला दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य भागात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं वर्धा चक्रीवादळ आज दुपारी चेन्नईजवळ किनाऱ्यावर धडकलं. या वादळात आतापर्यंत 4 मृत्यू झाला असून चेन्नईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस चालू आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिलाय. ताशी 100 किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं वारे वाहत आहेत. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. वीज पुरवठाही खंडित झालाय. चेन्नई विमानतळावरील उड्डाणं रात्री 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. चेन्नईतील उपनगरी रेल्वे सेवाही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील 4 जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं तसंच कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आतापर्यंत सुमारे 10,000 जणांना 95 मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलंय. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील भागात एनडीआरएफची 15 पथकं तसंच लष्कराच्या जवानांनी मदत कार्य सुरू केलं आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी, तमिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि पुदुचेरीमध्ये पुढील 36 तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान केंद्र सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी मदत आणि बचाव कार्याविषयी चर्चा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे होऊ द्यावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज विरोधकांना केलं. केंद्र सरकार विमुद्रीकरणासंदर्भात कोणत्याही विषयावर चर्चा करायला तयार आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. संसदेला ईद निमित्त आज आणि उद्या सुट्टी आहे. त्यानंतर 16 तारखेला अधिवेशनाची सांगता होणार आहे. सत्ताधारी पक्ष सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहे, परंतु विरोधक सभागृहाच्या कामकाजात सतत अडथळे आणत आहेत. देशवासियांच्या दृष्टीनं विमुद्रीकरणाबरोबरच इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसद अधिवेशनामध्ये सुरळीत कामकाज होत नसल्याबद्दल नुकतीच चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधानांना लोकसभेत बोलू दिलं जात नाही याबाबत नायडू यांनी नापसंती व्यक्त केली. पार्लियामेंट चलना चाहिए, जो बचा हुआ समय उसको सदुपयोग करना चाहिए. प्रधानमंत्री ने भी खुद कहा, उन्होंने भी देश का जनता का आवेदन उन्होंने व्यक्त किया. वी आर रेडी फॉर ए डिबेट एंड डिस्कशन इन पार्लियामेंट. वी होप एट द लास्ट 2 days or 3 days will be useful. There will not be any obstruction and there will be proper discussion on all the issues, remaining issues, not only remonetization, there are other issues also. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सागरी क्षेत्रावर भर देत संरक्षण आणि सुरक्षा यातील संबंध अधिक दृढ करण्यावर एकमत झालं. दहशतवादाशी समर्थपणे मुकाबला करणं, दहशतवाद्यांना होणारा निधी पुरवठा तसंच हत्यारांची तस्करी रोखण्याबाबत सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यावरही भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्यात आज नवी दिल्लीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात दहशतवादाप्रती अत्यंत कठोर पावलं उचलण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.
उभय देशांमध्ये झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर युवक कार्यक्रम आणि क्रीडा विषयांसह 3 विषयांवर द्विपक्षीय करार करण्यात आले. आर्थिक आणि विकासात्मक सहकार्यावर भर देण्याबरोबरच संघटित गुन्हेगारी, अवैध मानवी वाहतूक आणि अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यावरही दोन्ही देशांचा भर असेल असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. ज्यांच्याजवळ काळा पैसा नाही त्यांना काहीही भीती नाही, परंतु काळा पैसा जमा केलेल्यांची झोप मात्र उडाली असं प्रतिपादन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज छत्तीसगडमध्ये केलं. छत्तीसगडमध्ये भाजपा सरकारला 13 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज ते एका जाहीर सभेत बोलत होते. छत्तीसगड सारख्या अविकसित राज्याला भाजप सरकारनं विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी तसंच शहरांना नवा चेहरा देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज नांदेड इथं भंडारा गोंदिया जिल्ह्यात महापालिका आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यांसाठी झालेल्या प्रचार सभांमध्ये बोलत होते. आपलं 2 वर्षांचं सरकार हे खऱ्याखुऱ्या अर्थानं आपलं सरकार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकांसाठीचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या सरकारनं घेतलेला प्रत्येक निर्णय हा गरिबांसाठीच असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या क्षेत्रात प्राधान्यक्रमानं काम करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. सेवा अधिकार कायद्याअंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना 372 सेवांची हमी दिली असल्याचंही ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर आला तसंच दहशतवादावरही अंकुश बसत असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन आज ईद ए मिलाद उन नबी जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा झाला. त्यांची शिकवण आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. मुस्लिम बांधवांनी आज एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईद ए मिलाद निमित्त औरंगाबाद शहरात भव्य जुलूस ए मोहम्मदचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर सलाम पठण करण्यात आलं. सोलापूर इथंही आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या प्रमुख मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. शोभायात्रेत मक्का मदिना इथल्या मशिदीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसंच शहरातल्या प्रमुख चौकात देशभरातल्या विविध मशिदीच्या आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या. जळगाव शहरातल्या तांबापुरा आणि मेहरून इथंही ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढली. विविध ठिकाणी दिवसभर कुराण पठण, धार्मिक प्रवचन, मिरवणूक, दावत आम असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. बुलढाणा इथं इक्बाल चौक इथल्या जामा मशिदीत सर्व मुस्लिम बांधव एकत्र आले. त्यानंतर शहरातल्या प्रमुख मार्गानं या जुलूसचा समारोप ईदगाहवर झाला. या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी मोहम्मद पैगंबराविषयी उपस्थितांना माहिती देऊन त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. अकोला जिल्ह्यात काढण्यात आलेल्या जुलूसमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नागपुरातील सीए रोडवरील अग्रसेन चौक इथून जुलूस काढण्यात आला होता. विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं जुलूसमधल्या मुस्लिम बांधवांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. हिंदू मुस्लिम एकतेचा अनुभव यावेळी नागपूरकरांनी घेतला. मुंबईत चेंबूरमधल्या कोकणनगर इथं ईद मिलादुन नबी साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांतर्फे यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पुण्यातही नानापेठ ते गणेशपेठ अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पाणी तसंच खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर इथं ईदच्या मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये वाद होऊन दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड्या फोडल्या तसंच हवेत गोळीबारही करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. दिल्ली विद्यापीठासह देशातल्या प्रमुख शैक्षणिक संस्थांकडे शिक्षकांची कायम तत्वावर भरती करण्याचा मानस मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थायी शिक्षक वर्ग काम करतोय. हे प्रमाण 5% आलं पाहिजे असं ते म्हणाले. येत्या 2 वर्षात देशातल्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची कायम स्वरूपाची पदे भरली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस दलात सुधारणा करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याची माहिती आज राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात दिली. रिक्त पदं भरणं, न्यायवैद्यक प्रयोगशाळांचा दर्जा सुधारणं, पुरेसं प्रशिक्षण देणं तसंच तपास यंत्रणा मजबूत करणं आदी उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि कायद्यातील सुधारणा यानुसार राज्य सरकारनं मार्गदर्शक तत्वात सुधारणा न केल्याच्या विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर राज्य सरकारनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं.
जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातलं सवतखेड आहे 1367 इतक्या लोकसंख्येचं गाव. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर रोखीनं होणाऱ्या व्यवहारासाठी अडचणी निर्माण होत असल्याचा तक्रारीचा सूर न लावता गावकऱ्यांनी लगेचच परिवर्तनाचं डिजिटल पाऊल उचललं. गावातल्या दुकानदारांनी आपल्या दुकानात स्वाईप मशीन्स बसवून घेतल्या, तर काहींनी बारकोड पद्धतीनं ऑनलाईन पेमेंटचा मार्ग निवडला. वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या गावात इंटरनेट सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. अतिशय चांगला प्रतिसाद, अनुकूल प्रतिसाद लोकांनी त्याला दिलेला आहे. या गावामध्ये आता आम्ही स्टेट बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ची योजना सुरुवात केलेली आहे. सर्व लोकांना तिथे कार्ड दिले जात आहेत, स्वाईप मशीन त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि सर्व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या योजनेला त्या ठिकाणी मिळालेला आहे. लोक स्वतःहून त्या ठिकाणी त्यांनी तयारी दर्शवली त्या गावामध्ये. ब्रॉडबँड सुविधेमार्फतही इंटरनेटचा वापर इथले गावकरी करतात. त्यामुळे आता या गावानं डिजिटल क्रांतीत आघाडी घेतली असून रोकडरहित आर्थिक व्यवहाराच्या दिशेनं पुढचं पाऊल टाकलं आहे. लोकांचे अकाउंट आम्ही एसबीआय खात्यामध्ये खोललेले आहे आणि जवळजवळ 95% लोकांकडे आम्ही एटीएम कार्ड दिलेले आहे. त्या माध्यमातून घरातला प्रत्येक व्यक्ती त्या व्यवहारानं एटीएमद्वारेच कुठलाही व्यवहार करेल याची आम्ही काळजी घेत आहे. शेतकरी संघटनेच्या 13व्या संयुक्त अधिवेशनाचा आज नांदेडमध्ये समारोप झाला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणं, त्याचबरोबर जैवजनुकीय आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करणं यासाठी आमचे प्रयत्न चालूच राहतील असं संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यावेळी म्हणाले. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जीवनचरित्रावर आधारित अंगार वाटा शोध शरद जोशींचा या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यव्यापी महिला आणि युवक कामगार मेळाव्याचं आज कोल्हापूरमध्ये आयोजन केलं होतं. या मेळाव्याला राज्यभरातून एसटीच्या महिला कर्मचारी आणि युवकांची मोठी उपस्थिती लाभली. नव्या वेतन करारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनानं उत्तम कामगिरी केली असून आतापर्यंत 608 लाभार्थ्यांना जमिनीचं वाटप केलं आहे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न. हक्काचा निवारा मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण भागातल्या लोकांना भक्कम साथ मिळाली ती शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून. जळगाव जिल्ह्यात ही योजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. आम्ही 1 महिन्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन ग्रामसभा घेतले, तिथे आम्ही लाभार्थी निवड केले, तिथे सरकारी जागा निवड केले. त्याच्यानंतर त्यांचे जो कब्जा हकची रक्कम आहे ते पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत जमा करून आम्ही त्यांना जमीन वाटपचे ऑर्डर पण काढलेले आहे. पूर्वी फक्त दारिद्र्य रेषेखालच्या ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांचा समावेश होणाऱ्या या योजनेत आता सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची प्राधान्यक्रमानुसार निवड केली जाते. तर आमच्या समजा घरकुलांच्या ऑर्डर 1990 पासून आलेल्या होत्या. तर आम्हाला जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी घरकुल बांधू शकलो नाही. तर आमचे दिवस समजा असेच वायवार जात होते. प्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आम्हाला जागा उपलब्ध होऊन मिळणार आहे आणि आम्ही स्वतःचं घर बांधू शकतोय. या योजनेत लाभार्थ्याला घर बांधणीसाठी शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत जमीन दिली जाते. तसंच शासकीय भूखंड उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा खरेदीसाठी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जातं. आज लोक आम्हाला जागा नाही होती, उपलंग आम्ही राहत होते. आता स्वतःला जागा भेटली, आता आम्ही बांधू शकताय. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2016-17 साठी आतापर्यंत 141 लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असून आणखी 302 लाभार्थ्यांचं घरकुलाचं स्वप्न लवकरच साकारणार आहे. जळगावमध्ये आज सिकल सेल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्ल्ड ऑफ ह्युमॅनिटीचे अध्यक्ष डॉक्टर देवानंद उबाळे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. या संमेलनात राज्यभरातून सिकल सेलचे रुग्ण उपस्थित होते.
राज्य सरकारतर्फे दरवर्षी 11 ते 17 डिसेंबर या आठवड्यात सिकल सेल जनजागृती सप्ताह पाळण्यात येतो. सिकल सेलच्या रुग्णांसाठी चांगली औषध आणि उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी या संमेलनात करण्यात आली. या आजाराचं गांभीर्य घेऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी सिकल सेल आजारासाठी नोबेल प्राइज विनर यामानाका जपान यांच्या माध्यमातून बँगलोर येथे ग्लोबल सिकल सेल रिसर्च सेंटर हे बनवण्याचं ठरवलेलं आहे. तर हे सिकल सेल सेंटर जिथे या आजाराचं मुख्य केंद्र आहे नागपूर, ज्या देशामधला पहिला रुग्ण या नागपूरमध्ये सापडला होता, विदर्भामध्ये सापडला होता आणि विदर्भापासून तर मराठवाडा, खानदेश, कोकण हा बेल्ट हा विशेष करून सिकल सेल बेल्ट असल्या कारणामुळे याचं मुख्य केंद्र जर का नागपूर झालं बँगलोरच्या ऐवजी, तर अशी मी आजच्या राज्यस्तरीय सिकल सेल संमेलनाच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांना विनंती करेल की त्यांनी नागपूरला याचं सिकल सेल रिसर्च सेंटर करावं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक बाबू गेनू सईद यांचा आज स्मृतिदिन. पुण्यात जन्मलेले बाबू गेनू मुंबईत गिरणीत कामाला होते, मात्र त्यांच्या मनात सतत स्वातंत्र्याचा ध्यास होता. वडाळा इथं झालेल्या सत्याग्रहात सहभागी झाल्यावरून त्यांना सक्त मजुरीची शिक्षाही झाली होती. 1930 साली ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत मुंबईत ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकला रोखण्यासाठी ते रस्त्यावर पडून राहिले. त्यांच्या अंगावरून ट्रक नेण्यात आल्यानं बाबू गेनूंना हौतात्म्य आलं. बातमी क्रिकेटची. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 4थ्या क्रिकेट कसोटीत आज भारतानं इंग्लंडवर 1 डाव 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा विजयी आघाडी घेत मालिकाही खिशात टाकली. इंग्लंडचा संघ 195 धावात गारद झाला. फिरकीपटू अश्विननं 55 धावा देत इंग्लंडचे 6 गडी तंबूत परत धाडले. या कसोटीत अश्विननं 12 बळी घेण्याची किमया केली आहे. द्विशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर ठरला. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं सलग 6 कसोटी क्रिकेट मालिका जिंकल्यात. इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकल्यानं भारतानं अँथनी डिमेलो करंडक पुन्हा पटकावला आहे. भारत इंग्लंड दरम्यानचा 5वा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना चेन्नई इथं 16 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार आहे. हवामान. राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका जाणवत असून अहमदनगर इथं 6.8 अंश सेल्सिअस इतक्यात किमान तापमानाची नोंद झाली. येत्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील, तर येत्या 14 आणि 15 डिसेंबरला दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 16 अंश सेल्सिअस. नागपूर 32 आणि 11. पुणे 31 आणि 9. औरंगाबाद 32 आणि 14. नाशिक 31 आणि 9. कोल्हापूर 31 आणि 14. रत्नागिरी 33 आणि 16. सोलापूर 34 आणि 12. आणि अमरावती कमाल 31, किमान 14 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. वर्धा चक्रीवादळ दुपारी चेन्नई जवळच्या किनाऱ्यावर धडकलं. 4 जण ठार. हळूहळू जोर ओसरायला सुरुवात. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात अतिदक्षतेचा इशारा. एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात. हजारो जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. केंद्र सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार, पण अधिवेशनाचं कामकाज सुरळीत होऊ द्या, माहिती प्रसारण मंत्र्यांचं आवाहन. भारत इंडोनेशिया देशादरम्यान 3 करारांवर शिक्कामोर्तब. दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा उभय देशांचा संकल्प. काळा पैसा बाळगणाऱ्यांची झोप उडाली, मात्र सामान्य जनतेनं भीती बाळगण्याचं कारण नाही, भाजपा अध्यक्ष अमित शहा. राज्यातलं नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध. प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांची मोहर. पोलीस दलात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण देणं, रिक्त पदं भरणं आदी आवश्यक पावलं उचलण्याची राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद ए मिलाद उन नबी देशभरात उत्साहात साजरा. मुंबई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर विराट विजय, मालिकाही घातली खिशात, कोहली सामनावीर. आणि राज्यात बहुतांश भागात थंडीचा कडाका, 14-15 तारखेला दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य भागात आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.